मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक संधी दिलेली आहे. काल आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकातून पाहिलं की स्वर्गात कोणते लोक वस्ती करणार. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की जे लोक देवाच्या आज्ञेचे पालन करणारे जुन्या करारातील लोक ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार, ते आपण पाहिलं. नंबर 2, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनामध्ये उचलल्या गेलेत आणि सुखलोकामध्ये होते, ते लोक सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये गेलेत. आणि नंबर 3, जे येशूच्या दुसऱ्या गुप्त आगमनात उचलल्या जाऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी आपल्या कपाळावर आणि आपल्या हातावर 666चा शिक्का घेतला नाही आणि स्वापदाला नमन केलं नाही, असे जे लोक ज्यांनी इतरांना साक्ष सांगितले आणि वचन सांगितलं, ते जे शहीद झालेत, ते लोक सुद्धा परमेश्वराच्या राज्यामध्ये पोहोचलेले आहेत. आणि याचं गूढ शिक्षण केवळ प्रगटीकरणाचं पुस्तक हेच आपल्याला देत आहे. कारण या अगोदर मी सुद्धा एक सेवक आहेत. मला सुद्धा पवित्र शास्त्राचं 6 वर्ष बायबल अभ्यासाचं ज्ञान होतं आणि मला पण असं वाटते की एकदा मनुष्य मृत्यू पावलं की तो स्वर्गात जाईल आणि मग त्या ठिकाणी देव न्याय करेल आणि तिथे आपण राहू. परंतु ज्या दिवशी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रगटीकरणाच्या आत्म्याने मला भरलं, प्रगटीकरणाच्या आत्म्यामध्ये मी संचारित झालो, त्या दिवशी मला समजलं की स्वर्गाच्या राज्यामध्ये जे जुन्या करारात पवित्र जीवन जगणारे आहेत ते तिथे प्रवेश करणार. जे येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेले जागृत लोक ते तिथे प्रवेश करणार. आणि जे दुसऱ्या आगमनाच्या वेळेस जाऊ शकले नाही, परंतु त्यांचा विश्वास देवावर असल्यामुळे जे प्रभूसाठी शहीद झालेत, ते लोक सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचलेले आहेत. जर कालचा ऑडिओ जर तुम्ही ऐकला नसेल तर आजचा संदेश डोक्याच्या वरून जाईल. आणि म्हणून एक सिरियल ऐकणं फार महत्वाचं आहे. कारण काल काय शिकवलं ते जर काळजीपूर्वक आपण ऐकलं तर आज आपण त्याच्या पुढचं काय शिकणार त्याची आपल्याला लिंक लागेल आणि त्या शिक्षणामध्ये आणि त्या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपला एक पाऊल पुढे आणि पुढे जाईल. आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 21 आणि वचन 3 आणि 4 कडे आपण लक्ष देऊया. तर जे लोक नवी आकाश नवी पृथ्वी जे स्वर्गातून उतरलेले जे येरुशलेम आहे, ज्यामध्ये जे लोक प्रवास करणार किंवा प्रवेश करणार, तर आता त्या ठिकाणी वचन 3 आणि 4 मध्ये बायबल सांगते की स्वतः देव पण आपल्यामध्ये उपस्थित राहील. आणि म्हणून या ठिकाणी पात्मा नावाच्या बेटावर प्रगटीकरणाचं शिक्षण लिहून घेणारा योहान म्हणतो की मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी की पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि स्वतः देव त्यांच्या बरोबर राहील. आणि तो देव त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे तिथे मरण नाही, शोक नाही, रडणं नाही, कष्ट नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तर नवी आकाश नवी पृथ्वी म्हणजे स्वर्गातून उतरलेलं जे येरुशलेम आहे किंवा पवित्र नगरी आहे, तर त्यामध्ये जे लोक प्रवेश करणार आहेत, आज्ञेचे पालन करणारे, गुप्त आगमनात उचलल्या गेलेले
आणि प्रभूमध्ये शहीद झालेले हे जे त्या पवित्र नगरीमध्ये स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार, तेव्हा पात्म नावाच्या बेटावर असणारा योहान म्हणतो की स्वर्गातून आलेली वाणी मी ऐकली की देवाचा मंडप आता मनुष्याबरोबर राहील, तो देव त्यांच्या बरोबर राहील, ते त्याचे लोक होतील आणि स्वतः देव त्यांच्या बरोबर राहील. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्या बरोबर आता आपला देव प्रवेश ख्रिस्त राहील, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला, ज्याने तुमचे आणि माझे पाप लाकीसारखे लाल, बर्फासारखे पांढरे शुभ्र केले, ज्याने आपल्याला जवळ केलेला आहे, तो देव आता आपल्या बरोबर राहील, तो आपल्या लोकांबरोबर त्याची वस्ती राहील आणि परमेश्वर त्यांच्या बरोबर राहील. आणि जेव्हा देव आपल्या बरोबर राहील, वचन 4 सांगते की जे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये अतिशय दुःख, अतिशय कष्ट, अतिशय त्रास सहन करून आलेले आहेत, वचन 4 सांगते पहिली गोष्ट की देव त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. की पृथ्वीवर जितके दुःख, जितकी पीडा, जितके क्लेश, जितके वेदना, जितका अपमान, जितकं वेगवेगळ्या प्रकारे त्यांची छळवणूक झालेली आहेत आणि जगामध्ये जितकं त्यांना त्रास झाला आणि वारंवार रडलेले आहेत, आता देव म्हणतो की त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. नंबर 2, यापुढे कुठल्याही प्रकारचं पापाचं वेतन जे मरण आहे, ते मरण तिथे राहणार नाही. शोक म्हणजे दुःखाचं रडणं राहणार नाही, कष्ट राहणार नाही, कारण पहिल्या गोष्टी सर्वच्या सर्व निघून गेल्यात. पहिलं आकाश निघालं, पहिली पृथ्वी निघाली, पहिलं समुद्र निघाला आणि त्याच्याबरोबर पृथ्वीवरचे दुःख, कष्ट, त्रास आणि डोळ्यातले अश्रू सर्वच्या सर्व देवाने पुसून काढलेले आहेत. आणि आता देव त्या लोकांचे अश्रू पुसत आहे की जे या पृथ्वीवरती अतिशय त्रासामध्ये ज्यांचं जीवन होतं, अतिशय पीडेमध्ये ज्यांचं जीवन होतं, अतिशय वेदनेमध्ये ज्यांचं जीवन होतं, अशा प्रत्येक व्यक्तीचे अश्रू परमेश्वर पुसून टाकणार. तिथे रडणं नाही, तिथे दुःख नाही, तिथे कष्ट नाही, तिथे मरण नाही, तिथे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नाही. सर्वच्या सर्व आपल्यापासून दूर करेल आणि परमेश्वर जो स्वतः देव आपलं जीवन स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंदी आनंदमय करणार आहे. अशा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला आणि मला तयारीत राहण्याची किती गरज आहे. कारण स्वर्गातून उतरलेलं हे पवित्र नगरी पवित्र लोकांसाठी, देवाच्या आज्ञेचे पालन करणाऱ्या लोकांसाठी, येशूच्या नावामध्ये जागृत राहणाऱ्या लोकांसाठी ही जे पवित्र नगरी देवाने आपल्याला दिलेली आहे, तिथे दुःख नाही, कष्ट नाही, त्रास नाही, वेदना नाही, मरण नाही. हे सगळेच्या सगळे दुःखाचे, कष्टाचे, त्रासाचे, आजारपणाचे, विकाराचे, अपमानपणाचे सगळेच्या सगळे अश्रू परमेश्वर पुसून टाकणार आहे, परमेश्वर पुसून टाकणार आहे. आणि एकदा का येशूने आपले सर्व अश्रू पुसून टाकलेले आहेत, तिथं दुःख नाही, तिथं वेदना नाही, तिथे कष्ट नाही आणि तिथे त्रास नाही प्रियांनो. परंतु जे लोक स्वर्गाच्या राज्यात न जाता अनंत काळाच्या नरकामध्ये जातात, अनंत काळाच्या नरकामध्ये जातात, तिथे मात्र वेदना, तिथे मात्र दुःख, तिथे मात्र पीडा आणि तिथे मात्र वेदना, या पलीकडे काहीच नाही, या पलीकडे काहीच नाही, या पलीकडे काहीच नाही. आणि म्हणून नरक एक यातनेचं ठिकाण आहे, ज्यामध्ये मनुष्य एकदा गेला की रडणं आणि दात खाणं, या पलीकडे त्याच्याकडे काहीच नाही.
म्हणून आपल्याला सुखाच्या ठिकाणी, आनंदाच्या ठिकाणी, आशीर्वादाच्या ठिकाणी जाण्याची गरज आहे. कदाचित लोकांनी तुमचा अपमान केला असेल, तुम्ही रडत आहात. काही लोकांनी तुम्हाला बदनाम केलं असेल, तुम्ही रडत आहात. काही लोकांनी तुमचा छळवणूक केली असेल, तुम्ही रडत आहात. काही लोकांनी उलट पालट तुमचं सांगून तुम्हाला अपमानित केलं असेल, तरी पण प्रियांनो, तुमच्या दुःखाचे अश्रू परमेश्वर पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या, देवाने सर्व काही नवीन केलेलं आहे. मग पहिल्या गोष्टी होऊन गेल्या, तर या पहिल्या कोणत्या गोष्टी होऊन गेल्यात? आपल्या जीवनातल्या पहिल्या कोणकोणत्या गोष्टी होऊन गेल्या, तर त्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. कारण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश केल्यावर येशू येईल, तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल आणि त्या ठिकाणी सुख, शांती, आनंदमय जीवन राहील. मग या ठिकाणी वचन 4 सांगते की पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. मग पहिल्या गोष्टी कोणत्या होऊन गेल्यात? कोणत्या गोष्टी आपल्यापासून दूर गेलेल्या आहेत? तर त्याचे अनेक प्रकारचे वचन आहेत, परंतु 2 ते 3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून आपण सुटलो, जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत, ज्याचे दुःख, त्रासाचे अश्रू येशूने पुसलेले आहेत, ते म्हणजे पहिली गोष्ट की ते म्हणजे संसाराची चिंता, खाण्यापिण्याची चिंता. खाण्यापिण्याची चिंता यामध्ये जे अनेक लोक संघर्ष करणारे होते, खाण्यापिण्याच्या मुळे अनेक लोक जे आहेत गुरफटलेले होते, त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून देवाने दूर केलेल्या आहेत. मग खाण्याची चिंता कोणती आहे? पिण्याची चिंता कोणती आहे? आणि त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने 2025 वर्षापूर्वी तुम्हाला आणि मला काय सांगितलं? तर मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 6, 25 आणि 26 या 2 वचनांकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. येशूने त्या लोकांना म्हटलेलं आहे, कोणते लोक? तर जे लोक काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं याची चिंता करत राहणारे लोक आहेत. येशूने म्हटले, मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे, काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? प्रियांनो, जगामध्ये असताना काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं या चिंतेपायी अनेक लोक देवापासून दूर गेलेत. या चिंतेपायी अनेक लोकांनी जिवंत देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. या चिंतेपायी अनेक लोक देवाच्या आशीर्वादाला मुकलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार घातक आहेत. कारण देव म्हणतो की आकाशातल्या पाखरांकडे तुम्ही निरखून पहा, ते पेरणी करत नाहीत, ते कापणी करत नाहीत, ते घरट्या साठवत नाही, तरी आपला स्वर्गीय परमेश्वर आकाशात उडणाऱ्या पाखरांना देतो. तर आकाशातल्या पाखरांपेक्षा आपण श्रेष्ठ नाहीत का? आणि म्हणून जे लोक खाण्याची चिंता करतात, पिण्याची चिंता करतात, कपड्यांची चिंता करतात, हे लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणारे नाहीत. आणि म्हणून आज कित्येक विश्वासी लोक प्रार्थना खाण्यासाठी, प्रार्थना पाण्यासाठी
आणि प्रार्थना कपड्यांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण गरजा पूर्ण होण्यासाठी याकडेच अनेकांचं लक्ष केंद्रित करत आहेत. देवाचा दास त्याने मी तुम्हाला विनंती करतो की प्रियानो, खायला अन्न नसेल, प्यायला पाणी नसेल, घालायला कपडे नसेल, परंतु जिवंत देव जर आपल्या बरोबर आहे तर परमेश्वर काय खावं याची संपूर्ण गरज पूर्ण करेल, काय प्यावं याची संपूर्ण गरज पूर्ण करेल, काय पांघरावं ती सर्व चिंता तो दूर करेल. तुम्ही चिंता करू नका, तर जो देव या सगळ्या गोष्टीची चिंता आपल्यापासून दूर करेल त्या जिवंत देवाकडे लक्ष केंद्रित करा, लक्ष केंद्रित करा. आणि जे लोक स्वर्गातील पित्याकडे लक्ष केंद्रित करतात, प्रवेशच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जातात, देव त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. ज्यांनी अन्न आणि पाण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली असेल की प्रभू तू तर म्हटलास मी रोजची भाकर रोज देईल, देवा आम्हाला खायला अन्न, देवा आम्हाला प्यायला पाणी आणि राहायला घरट दे, अशा प्रकारे ज्यांनी प्रार्थना केले, रडून प्रार्थना केले, त्यांचे अश्रू देवाने पुसून टाकले. आणि ते लोक ज्यावेळेस स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल, आता तिथं देव जीवनाची भाकर योहान 6:35 प्रमाणे देईल. देव जीवनाचं पाणी योहान 6:35 प्रमाणे त्यांना देईल. कारण जो जीवनाची भाकर खातो त्याला कधी भूक लागणार नाही, आणि जो जीवनाचं पाणी पितो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, जगी भाकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा जी भाकर देव आपल्याला देते त्याच्याकडे लागा, तो तुमची संपूर्ण गरज प्रभू ख्रिस्ताच्या गौरवी आणि सामर्थ्य नावात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खाण्याची चिंता देवाने आपल्यापासून दूर केलेली आहे. या पहिल्या गोष्टी आपल्यापासून दूर गेल्यात. दुसरी कोणती गोष्ट आहे जी आपल्यापासून दूर गेलीत? दुसरी गोष्ट आहे संसाराची चिंता. संसाराची चिंता किंवा जगातल्या गोष्टीची चिंता. आणि जगातल्या गोष्टीची चिंता यामुळे अनेक लोक जिवंत देवापासून दूर गेलेत. अनेक लोक स्वर्गाच्या राज्यापासून दूर गेलेत. त्यांना जगातल्या गोष्टी खूप पाहिजे. मला कार पाहिजे, मला घर पाहिजे, मला दागदागिने पाहिजे, मला शेतीवाडी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परंतु योहानाचं दुसरं पत्र अध्याय, योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2, योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2 आणि वचन 15 ते 17 आम्हाला काय सांगते? जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका, कारण जो जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करतो त्याच्या ठाई स्वर्गातील पित्याची प्रीती राहत नाही. जगात जे आहे ते देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची पुशारके ही जगापासून आहे, स्वर्गातील पित्यापासून नाही. जग आणि त्याची वासना नष्ट होते, परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि तारे निर्माण केले, तो देव प्रगटी 20:21 आणि वचन 4 मध्ये म्हणतो की तो त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून काढेल. तिथे रडणं नाही, दुःख नाही, कष्ट नाही, मरण नाही. पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. मग जो व्यक्ती जगावर आणि जगातल्या गोष्टीवरती प्रेम करतो तो व्यक्ती या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल का? नाही करणार. तो व्यक्ती हे पवित्र जे स्वर्गातून उतरलेले जे पवित्र नगरीमध्ये प्रवेश करणार का? नाही करणार. आणि म्हणून जगात देहाची वासना आहे, जगात डोळ्याची वासना आहे,
जगात संसाराची वासना आहे आणि ही सैतानापासून आणि जगापासून आहे आणि जग आणि त्याची वासना नष्ट होते. स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. रडून आक्रोश करून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. देव प्रगट 21 आणि वचन 4 प्रमाणे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकतो. परंतु सत्याची ओळख असताना, देवाच्या वचनाची ओळख असताना, सार्वकालिक जीवनाबद्दलची माहिती असताना, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयी फुशरकी आणि जग आणि जगातल्या गोष्टीच्या जो व्यक्ती पाठीमाग लागतो आणि त्याच गोष्टी मिळावं म्हणून अतोनात प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, शेवटी त्याच्या जीवनामध्ये अपयशाशिवाय काहीच राहणार नाही. शेवटी त्याच्या जीवनामध्ये निराशा, दुःख, क्लेश, आपत्ती, विपत्ती या पलीकडे काहीच राहू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, जगावर आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. जो व्यक्ती जगावर प्रेम करतो त्याला धन, संपत्ती, पैसा, कार, बंगला सर्व काय भेटेल. हसत खेळत तो 70 ते 80 वर्षाचं आयुष्य स्तोत्र 90 आणि वचन 10 प्रमाणे जगेल. परंतु मृत्यू पावल्याच्या नंतर मार्क 8:36 मनुष्याने सगळं जग कमावलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून अनंत काळाच्या नरकात मार्क 8:36 प्रमाणे गेला तर त्याला काय लाभ आहे? तो आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? काहीही मोबदला देऊ शकणार नाही. आणि म्हणून जगावर प्रेम करू नका, देवावर प्रेम करा. जगातल्या गोष्टी मला मिळावं याची अपेक्षा पकडू नका. देवाचं राज्य मला मिळावं, परमेश्वराच्या घरात माझा प्रवेश व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न करा. आणि हे अतोनात देवाचं राज्य प्राप्त करत असताना कष्ट होईल, त्रास होईल, वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना येतील. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईल. प्रगट 21 आणि वचन 4 प्रमाणे, 3 आणि 4 प्रमाणे तो तुमच्या बरोबर राहून तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. परंतु तुम्ही जर जगावर आणि जगातल्या गोष्टीच्या प्रेमामध्ये पडले असाल तर तो सार्वकालिक नरकात टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगावर प्रेम न करता देवावरती प्रेम करा. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने. मार्क 12:31, 30 आणि 31 या वचनाप्रमाणे परमेश्वरावरती प्रेम करा. आणि जो व्यक्ती देवावर प्रेम करतो, प्रवेशूच्या राज्यात जेव्हा तो प्रवेश करेल तेव्हा देव दुःखाचे, कष्टाचे, त्रासाचे, वेदनेचे अश्रू पुसून टाकेल आणि तो देवाबरोबर देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात राहील. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तिसरी गोष्ट आपल्या जीवनातून दूर होईल आणि ती आहे आजारपणाची चिंता. पहिली चिंता, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, हे आपण पाहिलं. दुसरी चिंता, जगात देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी, ते आपण पाहिलं. आता तिसऱ्या प्रकारची चिंता आपल्यापासून दूर गेले आणि ती आहे आजारपणाची. मनुष्य आजारपणामध्ये रडतो, ढसा रडतो. कारण कुठल्याही प्रकारच्या वेदना मनुष्याला सहन होत नाही, बिलकुल सहन होत नाही. कारण आपलं शरीर इतकं नाजूक आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टी सहन होत नाही. आणि म्हणून जगात जीवन जगत असताना बायबलचं वचन योहान 16:20-22 सांगते, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तेव्हा जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. एखादी स्त्री प्रसूत होते
तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. त्याचप्रमाणे आता तुम्हाला दुःख झाले तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कुणीही काढून घेऊ शकणार नाही. दुःख, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहे. आजारपणाचे दुःख, पारिवारिक दुःख, अपयशाचे दुःख, गरिबीचे दुःख, वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनाचे दुःख आहेत. प्रवेश म्हणतो की जगात असताना तुम्ही रडाल, तुम्ही शोक कराल, तुम्ही दुःख कराल, तेव्हा जग तुमच्याकडे पाहून ते आनंद करतील, ते उल्हास करतील आणि तुमची चेष्टा मस्करी करतील. परंतु वचन 23 सांगते की एखादी गरोदर स्त्री ज्यावेळेस एखाद्या वेदनेमध्ये त्रासामध्ये असते, परंतु ज्यावेळेस ते एका बालकाला जन्माला घालते त्यावेळेस ती आपली वेदना विसरते. येशू म्हटला की मी पुन्हा तुम्हाला भेटेल. ज्यावेळेस प्रवेशूचं गुप्त आगमन होईल आणि तो तुम्हाला भेटेल आणि जे स्वर्गातून उतरलेले जे नवीन पवित्र नगरी, नवीन येरुशलेम, ज्यामध्ये तो आपल्याला ठेवणार, जिथे तो आपल्या बरोबर आपल्या सोबत राहणार, तिथे तो आपल्याला भेटल्याच्या नंतर आपलं दुःख आनंदात बदलून टाकेल. म्हणजे आजारपणाचे, वेगवेगळ्या प्रकारचे अपमानितपणाचे दुःख, यापासून सुद्धा, या चिंतेपासून सुद्धा परमेश्वर आपल्याला सोडवेल आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. तिथे रडणं नाही, तिथं दुःख नाही, तिथं पीडा नाही, तिथं कुठल्याही गोष्टीच्या वेदना नाही प्रियांनो. म्हणून परमेश्वराचे पवित्र लोक हो, प्रगटीकरण तर होणाऱ्या गोष्टी सांगत आहे. आज जगामध्ये 70 ते 80 वर्षाचं आयुष्य आपल्याला देवानं दिलं. जगात जगायचं आहे, राहायचं आहे, परिवार सांभाळायचा आहे, लेकरांची जबाबदारी पार पाडायची आहे. परंतु देवावरचं प्रेम कमी करून का? नाही. देवाच्या वचनाला बायपास करून का? नाही. देवाच्या आज्ञेकडे कानाडोळा करून का? नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे चोरासारखं आहे. चोर कधी फोन करून आला, चोर कधी SMS पाठवतो, चोर कधी एखादी पत्र पाठवतो की आज मी तुमच्या घरी दरोडा टाकायला येत आहे म्हणून? नाही. चोर अचानक येतो आणि जे काय आहे ते घेऊन जातो. तशाच प्रकारे प्रियांनो, चोरासारखा प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल आणि त्याचे जे निवडलेले लोक आहेत, त्याचे जे पाचारण केलेले लोक आहेत, त्याची जे वाट पाहणारे लोक आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तो आपल्या बरोबर घेऊन जाईल, स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल, देवाच्या राज्यात तो घेऊन जाईल. आणि म्हणून तिथे नेल्याच्या नंतर जगात तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टीत रडले? प्रगटी 21 आणि वचन 4 मध्ये देव स्वतः आपल्या बरोबर राहून आपल्या डोळ्याचे काय पुसणार आहे? अश्रू पुसणार आहे. मग आपल्या डोळ्यात कोणकोणत्या गोष्टीचे अश्रू आलेत? तर काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपली असेल तेव्हा गुडघे टेकून रडून तुम्ही आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केली असेल. ज्याप्रमाणे पंडिता रमाबाई केडगाव मध्ये ज्या लहान लहान मुलींची आई बनून होती आणि आश्रम मध्ये खायला अन्न नव्हतं आणि लेकरं भूक लागली, मम्मी मला भूक लागली अशी म्हणायचे, आणि त्यावेळेस पंडिता रमाबाईने रात्रीच्या वेळेस गुडघे टेकले, आपले हात स्वर्गाकडे केले आणि परमेश्वराकडे तिने प्रार्थना केली, जिवंत देवाकडे तिने प्रार्थना केली.
परमेश्वराकडे रडून आक्रोश करून प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला. असंभव गोष्टी संभव झाल्या आणि किराण्याचे रेलचेल आले आणि आजही त्या ठिकाणी खाण्याचा दाणा सुद्धा कमी पडत नाही. आणि मग प्रियांनो, आज खाण्यापिण्यासाठी तुम्ही जर रडून प्रार्थना केली असेल आणि प्रार्थना पूर्वक जर तुम्ही सर्व काही मिळवलं असेल तर देव तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. परमेश्वर तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. कारण हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आहे. काही लोक संसारामध्ये जीवन जगत असताना त्यांच्याकडे कार, बंगला, वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी असेल आणि आपली परिस्थिती नाजूक असेल. प्रियांनो, रडून तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करणारे असाल, रडून तुम्ही जिवंत देवाकडे प्रार्थना करणारे असाल तर परमेश्वर तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसेल. परंतु जग आणि जगातल्या गोष्टीच्या नादी किंवा पाठीमागे लागले असेल तर स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश होईल का? नाही. स्वर्गाचं राज्य प्राप्त करायचं असेल तर पृथ्वीवर रडावं लागेल, पश्चाताप करावं लागेल. देहाची वासना मला नको देवा, डोळ्याची वासना मला नको देवा, संसाराची फुशारकी मला नको देवा. मला तुझं राज्य हवं. मला जगाचं राज्य नाही. मला जगावर प्रेम करायचं नाही. मला जगिक गोष्टी नाही. मला तुझं राज्य प्राप्त करायचं आहे. मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे. असं रडून ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना कराल, एक एक अश्रूचे थेंब तुम्ही देवाच्या वधस्तंभापाशी टाकाल, देव तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. परमेश्वर तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, आजारपणाचे अश्रू, आजारपणाचे दुःख, आजारपणाची चिंता. परंतु येशू म्हणतो ना, तुम्ही वेदनेत आहात, तुम्ही त्रासात आहात, तुम्ही कष्टात आहात. तुमचे दुःख पाहून, तुमचे कष्ट पाहून कदाचित जगातले लोक आनंद करतील. परंतु येशू म्हटला, एक आई ज्यावेळेस बाळाला जन्मास घालते त्यावेळेस त्या बाळाला पाहिल्याच्या नंतर आपलं दुःख ते विसरून जाते. तशाच प्रकारे योहान 16 आणि वचन 22 मध्ये येशू म्हटला, मी तुम्हाला भेटेल आणि तुमचे दुःख, तुमच्या वेदना, तुमचा त्रास मी तुमच्यापासून दूर करेल. आणि म्हणून या सगळ्या पहिल्या गोष्टी आपल्यापासून दूर झालेल्या आहेत. परंतु आजही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता जे लोक करत असतील त्यांच्या डोळ्यातले अश्रू देव पुसणार नाही. देव त्यांना पवित्र नगरीत कधीच घेणार नाही. नंबर 2, जे लोक देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराच्या फुशारकीमध्ये जीवन जगत आहेत, देव त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू तो कधीच पुसणार नाही. जगात असताना जे लोक आजारपणासाठी इकडे तिकडे, तिकडे इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे टाइमपास करतात, प्रभूकडे प्रार्थना करत नाही, प्रार्थना पूर्वक देवाच्या हातात आपली परिस्थिती, आपले दुःख देत नाहीत, त्यांच्या डोळ्यातले अश्रू परमेश्वर कधीच पुसणार नाही. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, प्रगटी 21 वचन 1 आणि 2 मध्ये जुना आकाश, जुनी पृथ्वी, जुना समुद्र निघून गेला, त्यांच्यासाठी ठिकाण सुद्धा उरलं नाही. मग स्वर्गातून एक पवित्र नगरी, नवी यरुसलेम नवऱ्यासाठी शृंगारलेली आली आणि तिथे देव आपली वस्ती करत आहे. आणि परमेश्वराचे लोक जे येशूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या घरात जाणार आहेत, त्यांच्या डोळ्यातले अश्रू तो पुसून टाकेल. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तो पुसून टाकेल. तिथं कुठल्याही प्रकारचे दुःख, कुठल्याही प्रकारची वेदना आणि कुठल्याही प्रकारचे आजारपणा नाही. तर सर्व काही देव नवीन आणि नवीन
नवीन आणि नवीन तुमच्यासाठी करणार आहे. मग त्या परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्याला आपलं जीवन प्रभूच्या हातात समर्पण करणं फार महत्वाचं आहे. प्रगटी 3 आणि वचन 3 मध्ये तो म्हटला की जसा रात्री चोर येतो तसा मी येईल, आणि म्हणून तू कुठून पापात पडलास याची आठवण कर, वचन जतन कर आणि पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल, आणि मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तर चोर जसा येतो तसा प्रभूचा दिवस येईल. म्हणून प्रियांनो, आपले डोळे बंद करा, प्रभूच्या हातात आपलं जीवन समर्पण करा आणि प्रभूकडे, देवाकडे एवढीच प्रार्थना करा की तुझ्या गुप्त आगमनासाठी माझी तयारी कर. मी जुन्या करारात नाही देवा, आणि मी पिढीच्या काळातही नाही राहू शकणार देवा. तर देवाकडे एवढीच प्रार्थना करा की आज या शेवटच्या काळात, कृपेच्या काळात जीवन जगत असताना, स्तोत्र 123 आणि वचन 2 प्रमाणे, दासाचं लक्ष जसं धन्याच्या हाताकडे आहे, दासीचं लक्ष जसं धनीच्या हाताकडे आहेत, तसेच तुझ्यापासून मिळणाऱ्या कृपेसाठी माझे नेत्र तुझ्याकडे लागलेले आहेत. माझी नेत्र तुझी आशा धरत आहे. अशा प्रकारे प्रार्थना करत प्रभूच्या दुसऱ्या आगमनात देवाच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत देवा, आम्ही मनापासून प्रभू तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. प्रभूच्या गौरवी आणि सामर्थ्य नावात प्रभू आम्ही सर्व परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणापाशी येत आहे. आजचं वचन हे आमच्या पावलांसाठी देवा आणि आमच्या मार्गावरती देवा तू प्रकाश केलेला आहेस. आम्ही मनापासून प्रभू तुला मान, महिमा, गौरव आणि सन्मान सदा सर्वदा तुला देत आहे. हे गौरवशाली परमेश्वरा, हे आमच्या प्रगटी करण्याच्या बायबल अभ्यासामध्ये प्रभू जॉईंट झालेले तुझे लेकर प्रभू, मी परमेश्वरा तुझ्या हातामध्ये समर्पण करत आहे. प्रभूच्या गौरवशाली नावात, सामर्थ्य नावात ज्या गोष्टी होणार आहेत त्याकडे अनेकांचं लक्ष कमी आहे. ज्या गोष्टी सत्य आहे ते शिक्षण घेण्यासाठी प्रभू अनेक लोक किंवा लोकांची उपस्थिती कमी आहे, परंतु कोणाचाही नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही. तरी देवा तुझा दास या नात्याने मी प्रार्थना करतो, जे लोक या ऑडिओच्या माध्यमातून, या गुगल मीटच्या माध्यमातून, या मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जॉईंट आहेत प्रभू, त्यांच्यावरती विपुल आणि मोठा आशीर्वाद दे. प्रभूचं सामर्थ्य आणि अभिषेक त्यांच्यावरती कर. त्याचप्रमाणे हा ऑडिओ प्रभू वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर करत असताना, हजारो लोकांपर्यंत पोहोचत असताना प्रभू तू निवडलेले लेकरं, तू पाचारण केलेले लेकरं देवा, त्यांनी वेळात वेळ काढून प्रभू वचन ऐकून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी देवा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर आणि तुझाच गौरव कर. आज प्रभू मी ज्योतीसाठी आणि त्यांचे दोनही लेकरं प्रभू तुझ्या पवित्र हातात समर्पण करत आहे. प्रभू त्यांच्याबद्दल आभार मानतो की मागील अनेक वर्ष प्रभू त्यांनी वचन ऐकलं. मी तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रगटीकरण अमर मिनिस्ट्री YouTube चॅनल चालू करण्याची कृपा पुरवलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. परंतु आज ते बाप्पा पवित्र देवा, ज्या संकटात, ज्या परिस्थितीत ते आहेत किंवा काय आहेत आम्हाला माहिती नाही, परंतु प्रभू आमची प्रार्थना आहे येशूच्या नावात योहान 10:28 प्रमाणे जे लेकर तुझ्या हातात आहे ते सुरक्षित आहे आणि कुठली शक्ती त्यांना ओढून नेऊ शकत नाही.
आणि म्हणून प्रभू त्यांच्या अवतीभोवती सर्व सैतानी बंधन, दुष्ट आत्म्याचे हरेक प्लान, अंधकाराची हरेक ताकद प्रभू त्यांच्या जीवनातून नष्ट कर. आणि परमेश्वरा सुखरूप त्यांनी त्यांच्या घरी, त्यांच्या परिवारात, त्यांच्या कुटुंबात यावं अशी कृपा, अशी दया तू कर. येशूच्या नावात प्रभू कर दे बाप्पा, अशा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. कारण स्तोत्र 123 आणि वचन 2 मध्ये तू म्हटलास की जसा एक दास आपल्या धन्याच्या हाताकडे लक्ष केंद्रित करतो, तसेच आम्ही देवा तुझ्यापासून मिळणाऱ्या कृपेकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत आहे. तुझी कृपा, तुझी दया आणि प्रभू तुझ्यापासूनचं उत्तर आम्हा प्रत्येकांना दे. आमचे प्रगटीकरणाचा बायबल अभ्यास आणि प्रभू ऑडिओच्या माध्यमातून ऐकणारे तुझे प्रिय लेकरं, यांना मी तुझ्या पवित्र हातात समर्पण करीत प्रार्थना येशूच्या नावात केली बाप्पा. ऐक आणि स्वीकार कर. आमेन, आमेन.